राज्य नेते आमचे मार्गदर्शक सन्माननीय उदयजी सांगलीहून आलेले आहेत, त्यांचे या ठिकाणी संमेलन समितीच्या वतीने स्वागत। त्यानंतर आदरणीय धीरजजी गोळे, पाटील सर यांचंही या ठिकाणी स्वागत। महत्वाचा सण असताना सर्व सावित्री भगिनी या ठिकाणी उभे झाले आहेत, त्यांचं या ठिकाणी मी मनापूर्वक कर्मचारी संमेलन समितीच्या वतीने धन्यवाद देतो। मित्रांनो, कर्मचाऱ्यांचं आंदोलन आहे आणि कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यातील काही अधिकारी जनमानसात कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होऊन बसली, कर्मचाऱ्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवला, अस्मितेला ठेच पोहोचवला। अशा त्यांचे पदाधिकारी, सर्व कर्मचारी बांधव आणि वेगवेगळ्या केडरच्या विविध कर्मचारी बंधू भगिनींना कर्मचारी एकजुटीचा, कर्मचारी कुणाचा गुलाम नाही, कर्मचारी कुणाचा गुलाम नाही, सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान, जे सन्मान करत नाहीत अधिकारी त्यांचं काय करायचं, आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कणकवली प्रांताधिकाऱ्यांचा, अपमानास्पद वागणूक देणाऱ्या कणकवली प्रांताधिकाऱ्यांचा, कर्मचारी एकजुटीचा, कर्मचारी एकजुटीचा, हम सब कर्मचारी एकजुटीचा। खूप खूप धन्यवाद। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। दिनांक 25 जून 2026 रोजी देवगड या ठिकाणी या विभागाचे प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जी BLOच्या कामाच्या संदर्भामध्ये बैठक आयोजित केली गेली होती। या बैठकीमध्ये या तालुक्यातील बहुतांशी शिक्षक आणि इतर केडरचे सगळे कर्मचारी त्या ठिकाणी या बैठकीसाठी उपस्थित होते। ही बैठक सकाळी सुरू झाल्यानंतर बराच वेळ त्या ठिकाणी बैठक सुरू होती। बैठक सुरू असताना या विभागातले, या तालुक्यातले सर्व आमचे शिक्षक आणि कर्मचारी सकाळी शाळा करून त्या बैठकीसाठी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अशा ठिकाणी उपस्थित असताना भले त्यांना चहा घ्यायचा असेल किंवा अन्य काही खायचं असेल यासाठी सुट्टीची आवश्यकता होती, पण ही सुट्टी मागत असताना या विभागाचे जे प्रांताधिकारी आहेत, या प्रांताधिकाऱ्यांच्याकडे परवानगी मागितल्यानंतर त्या प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित सेवकांच्या बाबतीमध्ये अपशब्द वापरले की जे अपशब्द आपण शक्यतो वापरतच नाही, म्हणजे हरामखोरसारखे अपशब्द वापरले। खरं तर असा अवमानजन्य प्रकार त्या ठिकाणी या प्रांताधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडलेला आहे आणि अशी अपमानास्पद वागणूक देणारे जर असे क्लास 2चे क्लास 1चे अधिकारी जर आम्हाला मार्गदर्शन करणार असतील आणि आमच्याकडून काम करून घेणार असतील तर अत्यंत चुकीची गोष्ट आहे। खरं तर आम्ही शिक्षण विभाग म्हणून किंवा शिक्षक म्हणून एकच विनंती शासनाकडे करतोय आता की आमच्यावर शिक्षण विभागाशिवाय महसूल असेल, वित्त असेल, समाज कल्याण असेल, सामान्य प्रशासन असेल, ग्रामविकास असेल, या सगळ्या विभागांचा आमच्यावर दबाव आहे। सगळे विभाग आम्हाला जे आमचे सेवक नोकर समजत आहेत, ही जी पद्धत आहे ती कुठेतरी बंद झाली पाहिजे। शिक्षण विभागाच्या माध्यमातूनच आमच्यावर त्याचं नियंत्रण राहिलं पाहिजे। खरं तर हे महसूलचं आजच बोलले तशातला भाग नाही, हे इतकी अडवणूक आमच्या लोकांची करतात। निवडणुकीच्या काळामध्ये जर आम्ही बघितलं, आमच्या एखादी महिला भगिनी एखादी ऑर्डर कॅन्सल करायला गेली, अजिबात जमणार नाही, तुम्ही आहे तिथं हजर व्हायचं नाही, तुमच्यावर कारवाई केली जाईल। दमदाटीची भाषा करणं, आगाऊपणाची भाषा करणं, या ज्या गोष्टी या महसूल विभागामार्फत निश्चितपणानं चालू आहेत, या चालू नयेत आणि या पुढच्या काळामध्ये असे अधिकारी जर आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील तर या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये यापेक्षाही अधिक भव्य दिव्य आंदोलन या पुढच्या काळामध्ये केलं जाईल। आम्ही या निमित्तानं, या जिल्ह्याच्या निमित्तानं या ठिकाणी एवढीच मागणी करतोय की असे जे जास्त लोकांना त्रास देणारे अधिकारी आहेत, लोकांचं मानसिक खच्चीकरण करणारे अधिकारी आहेत, यांना कुठेतरी शासन स्तरावरनं शिक्षाही झाली पाहिजे आणि अशी शिक्षा झाली पाहिजे की त्यांना त्याची कायमस्वरूपी जाणीव राहिली पाहिजे। अनेक मस्तवाल अधिकारी या विभागामध्ये काम करतात आणि ते नाहक आम्हा लोकांना त्रास देत आहेत। मी एवढंच या निमित्तानं सांगेन की जर त्यांनी हे ऐकलं नाही आणि या पुढच्या काळामध्ये त्यांच्यामध्ये जर बदल झाला नाही तर मी सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांनाही या निमित्तानं तुमच्या निमित्तानं विनंती करेन, असे जर अधिकारी लोकांना त्रास देणार असतील तर या पुढच्या काळामध्ये महसूल विभागामार्फत आयोजित केलेला कुठलाही कार्यक्रम, कुठलीही योजना आणि कुठलंही काम या पुढच्या काळामध्ये इतर कर्मचारी आम्ही करणार नाही, अशी आमची ठाम भूमिका आहे। मी राज्याचा शिक्षक समितीचा
नेता म्हणून या ठिकाणी खरं तर आलो आहे आणि राज्याच्या वतीनं आज मी या सर्व सिंधुदुर्गवासियांना मनापासून खूप खूप पाठिंबा देतो आहे. एवढंच नाही तर आज या ठिकाणी हे आंदोलन होतं आहे. अशाच प्रकारे आम्ही राज्यभरामध्ये सर्व तहसील प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व ठिकाणी राज्यभरामध्ये मी आज निवेदन देऊन या गोष्टीचा निषेध करतोय. मी आपणा सर्वांच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांना एवढीच विनंती करेन की आपल्या वर्तणुकीमध्ये निश्चितपणानं बदल करा, लोकांना चांगल्या प्रकारची वागणूक द्या, अन्यथा या पुढच्या काळामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचे सहकार्य आमच्याकडनं निश्चितपणानं होणार नाही. जिल्हाधिकारी महोदयांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि त्यांच्यावर जी काही कारवाई करायची ती कारवाई करावी आणि आम्हाला दिलेल्या अपमानाचं निश्चितपणानं कुठेतरी त्याचं परामर्शन करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा करतो आणि या आंदोलनाला राज्याच्या वतीनं पूर्ण 100% राज्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं पाठिंबा जाहीर करतो. उदय शिंदे, राज्य नेते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती.